नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवर एक सेल्फ एनालिसिस क्वेश्चन दिसत असेल तर हा क्वेश्चन यूएनशी आणि यूएनएससी शी रिलेटेड आहे। तेच आजचं आपलं लेक्चर आहे। एकदा प्रश्न बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की हे लेक्चर परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे। प्रश्न काय दिलाय, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। जी योग्य विधाने आहेत ती आपल्याला ओळखायची आहेत। पहिलंच सेंटेन्स दिलंय, संयुक्त राष्ट्र संघात सध्या एकूण 193 देश आहेत। त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच काय तर यूएनएससीआर, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, एकूण 6 सदस्य देश आहेत। यामध्ये थर्ड सेंटेन्स दिले, जपान, रशिया आणि फ्रान्स हे 3 देश यूएनएससीच्या 5 स्थायी सदस्यांपैकी परमनंट मेंबर्स आहेत। त्यानंतर ड विधान दिले, भारत यूएनच्या संस्थापक देशांपैकी एक आहे। तर हा आपल्याला यूएन आणि यूएनएससी वर विचारण्यात आलेला प्रश्न आहे। परीक्षेला तुम्हाला माहितीच असेल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात। तर त्यापैकी आता करंट अफेअर आपण बघतोय, तर नेहमी जेव्हा करंट अफेअर विचारलं जातं तर जी संघटना असते करंट अफेअर रिलेटेड, त्या संघटनेचं बेसिक स्ट्रक्चर जे काही असेल ते विचारलं जातं, त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे त्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात। मग ती सगळी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। तर अशाच प्रकारे आजचं लेक्चर आपल्याला कव्हर करायचं आहे। आता हा प्रश्न आपण इथे का घेतलाय, कारण की 17 जूनलाच यूएनएससी चे काही इलेक्शन्स झाले। त्या इलेक्शनमध्ये भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाली आहे यूएनएससीच्या। यूएनएससी म्हणजेच काय, आताच मी तुम्हाला सांगितलं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल। यूएनएससी हे यूएनचं एक शाखा आहे असं आपण म्हणू शकतो आणि भारतासाठी ही एक प्राऊड मुवमेंट आहे, चांगली गोष्ट, एक पॉझिटिव्ह न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो। आणि मग नक्की तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाली आहे म्हणजे काय, तात्पुरतं तर परमनंट पण असेल ना, मग नक्की यामध्ये काय फरक आहे ते आपण समजून घ्यायचंय। एकदा तुम्ही अजेंडा बघून घ्या आपल्या लेक्चरचा नक्की काय आहे। तर यूएनएससी मध्ये भारताची निवड कशी झाली, हे इलेक्शन्स कसे कंडक्ट झालेत त्यावर आपल्याला बघायचे थोडंसं डिटेलमध्ये। नंतर संयुक्त राष्ट्र संघटना, ऑब्व्हियसली जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही एखादं करंट अफेअर एका ऑर्गनायझेशन बद्दल कव्हर करताय तर त्याचं बेसिक स्ट्रक्चर पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना, तर त्याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती घेणार आहोत बेसिक। आणि नंतर यूएनएससीचे जे सदस्य देश आहेत त्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडी माहिती घ्यावी लागेल। आता भारताची निवड झाली, मग भारताबरोबर अजून कोणते यामध्ये सदस्य असतात किंवा या सदस्यांचे कसे प्रकार आहेत ते आपण थोडंसं समजून घेणार आहोत। ओके, मग या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच बघा, तुमच्यासाठी अपडेट म्हणजे राज्यसेवा 2020 चं बॅच 3 चे ऍडमिशन सध्या सुरू आहेत विजन स्टडी ॲपवर। त्याचे लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथे नक्की ऍडमिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ऍडमिशन सुद्धा सध्या सुरू आहेत। ओके, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। तर इथे तुम्हाला सुरुवातीलाच ही स्लाइडवर इमेज दिसत असेल, ट्विटरची इमेज आहे टीएस तिरुमूर्ती। टीएस तिरुमूर्ती कोण आहेत, तर यूएन मध्ये भारताचे जे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपले, तर त्यांचं नाव आहे टीएस तिरुमूर्ती, हे येथे आहेत। तर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे, मेंबर स्टेट्स इलेक्ट इंडिया टू द नॉन परमनंट सीट ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल फॉर द टर्म 2021 आणि 2022, म्हणजे या वर्षासाठी हे इलेक्शन झालेलं आहे। आणि यामध्ये इंडियाला 192 पैकी 184 वोट्स मिळालेले आहेत, म्हणजे ते बिनविरोधी भारत निवडून आलंय असं आपण म्हणू शकतो। मग बघा ही निवडणूक कशी झालेली, तर 17 जून रोजी भारताची 8व्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवडणूक करण्यात आली आहे। तर बघा ही 8व्यांदा आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, यावर आयोग परीक्षेला प्रश्न विचारू शकतं। ओके, आणि तसंच बघा या विजयानंतर भारत 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनलेला आहे। मग आता ही निवडणूक कितवी होती आतापर्यंत आपण बघितलं तर जून 2020 पर्यंत संयुक्त राष्ट्राचे एकूण 193 इतके सदस्य देश आहेत। तर हे तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे। तुम्हाला उत्तर सुद्धा मिळालं असेल एका स्टेटमेंटचं, आपण पहिलं स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये हे घेतलंय, राईट। आणि 193 सदस्य संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 75व्या सत्रासाठी, लक्षात ठेवा हे कितवं सत्र आहे, तर 75व्या सत्रासाठी हे लक्षात ठेवायचे। आणि या सत्रासाठी अध्यक्ष म्हणजे अध्यक्षपदी सुद्धा निवड करण्यात आली आहे। सुरक्षा परिषदेचे जे तात्पुरते सदस्य आहेत, सदस्य देश आहेत
त्यांची निवड करण्यात आली आहे. तसंच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी सुद्धा निवडणूक प्रक्रिया यामध्ये पार पाडलेली आहे. मग यामध्येच भारताची निवड या सदस्य देशांमध्ये झालेली आहे. निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 देशांचं मत किंवा सदस्यांचं मत आपण म्हणू शकतो. प्रत्येक देश म्हणजे एक सदस्य असतो. तर त्या सदस्याचं मत मिळालेलं आहे. यामध्ये एशिया पॅसिफिक ग्रुपने सुद्धा भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. बघा इथे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ही जी निवड आहे ती बिनविरोधी निवड झालेली आहे आणि भारताबरोबरच यामध्ये अजून काही देश आहे त्यांना UNSC मध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यामध्ये आयर्लंड आहे, त्याप्रमाणे अजून मेक्सिको आहे आणि नॉर्वे आहे आणि याबरोबरच भारत सुद्धा आहे. पण बघा यामध्ये कॅनडाला स्थान मिळालेलं नाहीये आणि या विजयानंतर हा जेव्हा विजय झाला तेव्हा जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत UN मध्ये TS तिरुमूर्ती यांनी ज्या ज्या देशांनी किंवा ज्या ज्या सदस्यांनी वोट केलेलं आहे भारताच्या बाजूने त्यांना थँक्यू म्हटलेलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं ट्रान्सपरन्सी किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भारत चांगलं काम करण्याचं UN मध्ये वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न करेल असं ते म्हणालेले आहेत. तर हे सगळे पॉइंट्स बघा नोट डाऊन करण्यासारखेच. आणि तसंच भारताने हे इलेक्शन जिंकल्यामुळे किंवा त्यांची निवड झाल्यामुळे अमेरिकेने सुद्धा विशेष दिलेले आहेत. या निवडणुकीबद्दल भारताचं अभिनंदन केलंय. पण तिथेच पाकिस्तान बघा काय म्हणते की भारताचं सदस्य होणं हे आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, पण तसं सुद्धा आमच्यावर कोणतंच आभाळ कोसळणार नाही. तर ठीक आहे, आपल्याला हे काही करायचं नाही. हे परराष्ट्र मंत्री आहेत शाह महमूद कुरेशी यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे. पण बघितलं गेलं तर पाकिस्तानने काहीही स्टेटमेंट करो त्याचा फरक पडणार आहे का? नाही. मग आता बघा ही जी जनरल असेंब्ली झाली UNSC ची त्यामध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं ना एका अध्यक्षाची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे या असेंब्लीसाठी सेशनसाठी. ओके, UN साठी किंवा UNSC चं अध्यक्ष असं नाही तर या सेशनसाठी 2021 आणि 20चं हे सेशन सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्याची जी निवडणूक आहे ती आत्ता झालेली आहे. तर त्यामध्ये HE मिस्टर वोल्कन बोजगीर, काय नाव आहे यांचं तर वोल्कन बोजगीर, हे टर्कीचे आहेत आणि त्यांची प्रेसिडेंट म्हणून म्हणजेच जे जनरल असेंब्ली आहे त्याची प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि कितवं सेशन आहे तर 75th सेशन आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता आपण थोडंसं युनायटेड नेशन बद्दलची माहिती बघून घेऊया. तर बघा युनायटेड नेशन्सची स्थापना कधी झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 ला. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर देशामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यामुळेच युनायटेड नेशन्सची स्थापना करण्यात आली. आणि सुरुवातीला बघा यामध्ये फक्त 50 देश होते, पण आजच्या डेटला आपण बघितलं तर किती देश आहेत 193 सदस्य देश आहेत. मुख्यालय याचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कुठे आहे तर न्यूयॉर्क अमेरिका येथे. याच्या अधिकृत भाषा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्यात, परीक्षेला भरपूर वेळा विचारल्या जातात जसं अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. या ज्या भाषा आहेत त्या युनायटेड नेशन्सच्या अधिकृत भाषा. यामध्ये हिंदीला स्थान मिळावं त्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न केले गेलेत. इनफॅक्ट आता सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहेत. नंतर युनायटेड नेशनला बघा बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत. आता युनायटेड नेशनने जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगली चांगली कामं केलेली आहेत, शांतता पसरवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि तुम्ही म्हणू शकता की जगामध्ये शांतता टिकवण्यासाठी युनायटेड नेशनने जे प्रयत्न केलेत ना त्याचं रिझल्ट सुद्धा आपल्याला खूप चांगलं मिळालेलं आहे. आणि म्हणूनच त्याचे अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेले, जसं नोबेल पीस प्राइज अवॉर्ड मिळालेलं आहे युनायटेड नेशनला 2 वेळा, अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट आणि पी-बॉय अवॉर्ड. तर अशा बऱ्याचशा अवॉर्ड्सने युनायटेड नेशनला सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांच्या कामगिरीसाठी. मग आता बघा युएनच्या आपण बघायला गेलो ना तर अशा 6 शाखा आहेत. किती शाखा आहेत? 6. इथे तुम्हाला दिसतच असेल आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ, सचिवालय, युएनचा आमसभा म्हणजे जनरल असेंब्ली, सुरक्षा परिषद ज्याचे आता आपण अभ्यास करतोय आणि आर्थिक आणि सामाजिक परिषद. ओके, तर त्याचपैकी एक जी आहे ती आहे सुरक्षा परिषद, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आणि त्यामध्येच भारताला हे जे स्थान आहे तात्पुरत्या सदस्यत्वाचं ते मिळालेलं आहे. पण तिथेच आता मी तुम्हाला सांगते ना सारखं तात्पुरतं सदस्यत्व मिळालेलं आहे, मग त्यामध्ये काही परमनंट मेंबर्स सुद्धा असतील. तर असे एकूण 5 परमनंट मेंबर्स आहेत, 5 स्थायी सदस्य आहेत. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे USA, रशिया, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि चायना. हे 5 सदस्य तुम्हाला तोंडपाठ ठेवावेच लागतील भरपूर वेळा परीक्षेला.
या सदस्यांवर प्रश्न विचारले जातात की कोणते आहेत. कोण आहे? USA, रशिया, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि चायना. पण त्याचबरोबर काही नॉन परमनंट मेंबर सुद्धा असतात. किती असणार आहेत हे? तर 10 नॉन परमनंट मेंबर असणार आहेत. इथे लक्षात ठेवा 5 आहेत ते स्थायी सदस्य आहेत आणि 10 आहेत ते कोण आहेत? नॉन परमनंट मेंबर. म्हणजे एकूण किती मेंबर्स असणार आहेत इथे UNचे? तर 15 मेंबर्स असणार आहेत UNSCचे. आणि जे 5 इतर सदस्य आहेत म्हणजे 10 इतर सदस्य आहेत यांपैकी 5 सदस्य आहेत ते दरवर्षी निवडले जातात 2 वर्षांसाठी. म्हणजे निवड बघा राज्यसभेसाठी होते जसं आपण राज्यसभेमध्ये बोलतो. ते जे सभागृह आहे कसं आहे आपलं स्थायी सभागृह आहे त्यामध्ये दरवर्षी काही मेंबर्सची इलेक्शन केलं जातं राईट आणि त्यांना रिटायरमेंट मिळतं. तर त्याचप्रमाणे हे आहे दरवर्षी 5 मेंबर्सची 10 पैकी 5 मेंबर्सची यावर्षी केली जाईल, 5 मेंबर्सची पुढच्या वर्षी केली जाईल आणि त्यांची निवड आमसभा 2 वर्षांसाठी करते. आणि तसं बघायला गेलं जसं मी सांगितलं तर एकूण किती सदस्य होतात? नॉन परमनंट आणि परमनंट सदस्य मिळून तर 15 सदस्य एवढे सदस्य देश असतात. ठीक आहे. मग यामध्ये आपण बघितलं तर हे काम कसं करतात किंवा समजा एखादा प्रस्ताव मांडायचा असेल, एखादा विषय मांडायचा असेल तर जो कोणता सर्वसाधारण विषय असेल ना कामाविषयीचा तर त्या विषयांवर निर्णयांसाठी 15 पैकी 9 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ओके. पण तिथेच जर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता, सदस्यत्वाचा विचार आला, सरचिटणीसाची निवड आली यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या 9 सदस्यांमध्ये 5 कायम सदस्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. 15 आहेत त्यातला समजा 9 सदस्यांनी पाठिंबा दिलाय पण 5 जे चायना, USA आणि ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, रशिया हे जे देश आहेत त्या देशांचा समावेश या 9 राष्ट्रांमध्ये किंवा 9 सदस्यांमध्ये असलाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बघा या 5 देशांना ना अजून एक महत्त्वाचा तुम्ही म्हणू शकता विशेष अधिकार मिळालेला आहे ते म्हणजे व्हीटो पॉवर. ओके. व्हीटो पॉवर मिळाला. तर व्हीटो मिळाले म्हणजेच काय तर समजा एखादा विषय मांडला गेलाय आणि तो विषय बाकीच्या 4 देशांनी म्हणजे समजा एखाद्या देशाकडून एखादा विषय मांडला गेलाय त्याच्यावर 4 देशांचं मतदान झालंय पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या बाजूने. पण इथे जर समजा एका जरी देशाने त्या 5 देशांमधल्या एका जरी देशाने इथे नकाराधिकारचा वापर केला तर तो जो विषय असेल किंवा तुम्ही म्हणू शकता तो जो प्रस्ताव असेल तो तिथेच त्यावेळेला रिजेक्ट केला जाईल. आणि आपण एक्झाम्पल एक घेऊ शकतो ते म्हणजे भारत आणि चायनामध्ये बघा भारत बऱ्याच वेळा पाकिस्तानमधल्या काही संघटना किंवा काही व्यक्तींना आतंकवादी संघटना जाहीर कराव्यात यामध्ये जेव्हा जेव्हा प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेला चायना त्यांच्या या पॉवरचा यूज करून ते जे बिल आहे किंवा तो जो प्रस्ताव आहे तिथेच रद्द करते. हे असं आपल्याला भरपूर वेळा आतापर्यंत दिसून आले. बऱ्याच वेळेला चायनाने असं केलेलं आहे. ओके. त्यामुळे हे जे पॉइंट्स आहेत ना की कोणाला कसे अधिकार मिळालेत आता परमनंट मेंबर आहे मग त्यांना तर काही ना काहीतरी विशेष अधिकार असणारच आहेत ना. मग तुम्ही म्हणू शकता हे जे व्हीटोचा अधिकार मिळालेला आहे या 5 देशांना तो खूप महत्त्वाचा ठरतो जेव्हा एखादं प्रस्ताव किंवा एखादा विषय पास करायचा असेल तेव्हा. ओके. तर आता इथे आपण बरीचशी माहिती बघितलेली आहे UN बद्दल पण नक्की UNSCR काय आहे, भारताची निवड कशा पद्धतीने झालेली आहे तर हे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आता बघा तुम्हाला जो मी सुरुवातीला प्रश्न विचारलेला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे कारण की आपण यामधले सगळे पॉइंट्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. ओके. लेक्चरमध्ये सर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच आहे. त्या लेक्चरमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाहीये तुम्हालाच द्यायचंय. ठीक आहे. मग आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जाता जाता एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट येते म्हणजे आपलं विजन स्टडीचं ॲप गुगल स्टोअरवर अवेलेबल आहे तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यामध्ये आपल्याला बरंचसं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट त्याप्रमाणे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर या सगळ्यांचा वापर तुम्ही तुमच्या स्टडीसाठी नक्कीच करू शकता. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.